खोट्या योजना आणते, लोकांना फसवते, सगळ्या लाडकी बहीण योजना असू दे किंवा लाडका भाऊ योजना, जुन्या योजना आहेत त्या, आणि त्या योजना जुन्या योजना पुढे लागू करून फसवते सरकारनं. आणि लाडकी बहीणमध्ये इंडिया अलायन्स कर्नाटकमध्ये काँग्रेस 8,500 रुपये देते, तर इथे 8,500 रुपये द्यायला काय झालं असं त्यांचा आरोप. एक गोष्ट अशी आहे की स्वतः काहीही करायचं नाही आणि लोकांनी केलं की त्याला नावं ठेवायची. ज्यावेळेला आपण सत्तेवर येतो त्यावेळेला आपण जनतेसाठी काहीतरी करू शकतो हे विसरून जे सरकार चांगलं काम करतं आहे, ज्यावेळेला माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली त्यावेळेला माझ्या भावाचं काय असं हेच विचारत होते. ज्यावेळेला भावालासुद्धा 6,000, 8,000 आणि 10,000चं स्टायपेंड डिक्लेअर केलं त्यावेळेला त्याच्यावर दुसरंच काहीतरी बोलायचं. कर्नाटक सरकार वेळेवर पगारसुद्धा देत नाही, ते तुम्हाला दिसत नाही. म्हणून टीका करताना मोदी साहेबांवर टीका करायची. आपण कोण, मोदी साहेब कोण याचाच सर्वसामान्यपणे विचार केला पाहिजे. आणि तुम्ही बांगलादेशबद्दल काय बोलायचं? तुमची ज्या वेळेला विजयी मिरवणूक होती त्याच्यामध्ये हिरवे झेंडे नाचत होते आणि मग भगवे झेंडे घेतलेले जे युवक होते ते मिरवणुकीतून बाहेर गेले, ते तुम्हाला दिसलं नाही. बांगलादेश हा भारताचा भाग नाही, परंतु प्रत्येक आपल्या नागरिकाचं संरक्षण करायचं काम हे पंतप्रधान मोदी करत होते. युक्रेनचं ज्यावेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला भारतीय विद्यार्थ्यांसाठी युद्ध काही काळ थांबवण्यात आलं आणि भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. याला मोदी साहेब म्हणतात. नुसतं जसं संजय राऊत बोलतात तसं बोलून का उपयोग आहे? आपण काय केलं हे सांगितलं पाहिजे ना. एक जर युद्ध थांबू शकतं एका शब्दासरशी, त्याला ताकद म्हणतात. आणि ही विश्वातली ताकद आहे जी आपल्या लोकांसाठी वापरली जाते. आणि एकदा नाही, असं 10 वेळा झालं आहे की जिथे जिथं आमची मुलं अडचणीत आली तिथं तिथं स्पेशल विमानं पाठवली गेली मिलिटरीची आणि त्यांना सुखरूप परत आणलं गेलं. याला मोदी साहेब आणि त्याची ताकद म्हणतात. ही केवळ मोदी साहेबांची ताकद नाही, ही भारताची ताकद आहे आणि ही भारताची संस्कृती आहे. तुम्ही सगळं विसरलाय, तुम्ही काँग्रेसच्या नादी लागलेल्या आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही वाटेल तशी स्टेटमेंट करता. तुमच्याबद्दल आदर असल्यामुळे आम्ही संयमाने बोलतो आणि आमचा तो संयम कायम राहील. एवढं काम या सरकारने करून दाखवलेलं आहे आणि रोज आम्ही नवीन निर्णय घेत असतो सर्वसामान्य लोकांसाठी. हे निर्णय आम्ही घेत राहणार. आजसुद्धा ज्या इन्शुरन्स कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत, कारण आम्ही जवळजवळ 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी भरलेले आहेत आणि 1 रुपयामध्ये इन्शुरन्स दिलेला आहे, त्यांच्यावर FIR दाखल करण्याचे, त्या इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर FIR दाखल करण्याचा निर्णयसुद्धा आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे. अनेक निर्णय झाले, परंतु मला सुद्धा दुसऱ्या कार्यक्रमाला मी 26 प्रेस कॉन्फ्रेंस परवाच्या दिवशी हिंदी में संक्षेप में प्रेस कॉन्फ्रेंस की और उन्होंने कहा कि बांग्लादेश में हिंदू जो है वो खतरे में है, अगर हिम्मत है तो मोदी वहाँ. ये हिम्मत सिर्फ मोदी साहब में ही है. आप तो सिर्फ बातें करते हैं. जब यूक्रेन का युद्ध चल रहा था हमारे बहुत सारे स्टूडेंट वहाँ पे फंसे थे, तो सिर्फ इंडिया के लिए कुछ देर के लिए वहाँ पे शांति की गई, एक पैसेज बनाया गया और उनको सुखरूप भारत में लाया गया. एक इंसिडेंस ने ऐसे मैं 10 इंसिडेंट्स आपको बोल सकता हूँ. जो लोग बातें करते वो लोग बातें करते, कभी काम नहीं कर सकते. 2.5 साल सत्ता में दे लोगों के लिए क्या किया उसका जवाब देना चाहिए. सिर्फ गलत बातें लोगों में कहना और उस पर वोट जीतना, यही अगर नीति होगी तो ये कभी भी बाबा साहब की नीति नहीं रही. वो लोगों के लिए काम करते थे और इसीलिए लोग उनके पीछे थे. जब जुलूस निकलते थे, लोकसभा की जब इलेक्शन हो गया और इनके जुलूस निकले, जब उनके कैंडिडेट कुछ जीत गए थे, तो उसमें हरे झंडे ज़्यादा क्यों थे? उसमें हरे झंडे ज़्यादा क्यों थे? वहाँ पे जो सैफ्रॉन कलर के झंडे थे वो तो निकल गए वहाँ से, उन्होंने सेलिब्रेट भी नहीं किया. आज आपको ये नैतिक अधिकार नहीं है. आज मोदी साहब जो करते हैं राष्ट्र के हित में करते हैं, उसमें कोई धर्म नहीं देखते. लेकिन आप जो कर रहे हैं, आप ऐसी नीति कर रहे हैं कि लोगों को अलग करना और खुद का जो पॉलिटिकल मोटिव है उसको अचीव करना. सलमान खुर्शीद ने कहा कल संजय राउत और आज सलमान खुर्शीद ने कहा कि जो बांग्लादेश में हुआ वो भारत में भी हो सकता है. इसको आप कैसे देखते हैं कि क्या भारत में? ये भारत में ये करने की उनकी हिम्मत नहीं है. हालांकि बांग्लादेश अपना एरिया नहीं है, वो एक सेपरेट कंट्री है. उसके लिए जो भी करना है वो इंटरनेशनल नॉर्म्स ध्यान में रख के करना पड़ेगा और वो भी हमारे प्राइम मिनिस्टर करेंगे. लेकिन आप लोग क्या करते? आप लोग तो कुछ भी नहीं करते. जहाँ जहाँ हमारे लोग खतरे में आए हैं तो उनको बचाने का काम
प्राइम मिनिस्टर साहब ने किया है, इसलिए वो जग में सबसे ज़्यादा लोग उनको मानते हैं। आज भी इतना सब होने के बावजूद वो फिर से प्राइम मिनिस्टर बने हैं। तो आप ऐसे बोलते रहिए, आप बोलते रहिए, बोलने के सिवा आपको कुछ नहीं है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।